नमस्कार, मी सौ दीपा दिलीप सरोडकर. आता आपण आहोत आपल्या कणकवली शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलवडे सर यांच्यासोबत. नमस्ते सर. नमस्ते. कणकवली नगरपंचायतीची निवडणूक जवळ आलेली आहे. तर काय सांगाल? 2 तारीखला मतदान आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. मी आता 17 वार्डात फिरत असल्यानंतर जी आपण कणकवली शहरामध्ये विकास कामं केली, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, पालकमंत्री साहेब नितेश साहेबांच्या माध्यमातून जी आपण विकास कामं केली, त्या विकास कामाच्या जोरावरच कणकवली शहरातील जनता आम्हाला प्रत्येक माझ्यासहित सर्व नगरसेवकांना भरघोस मतांनी निवडून देतील. गेली अनेक वर्ष आपल्याला माहिती आहे, की सातत्यानं कणकवली शहरामध्ये राणे साहेबांचा किंवा नितेश साहेबांचा कायम लक्ष असतो. दर महिन्यानी 2-4 फेऱ्या राणे साहेबांच्या होतातच. पालकमंत्री साहेब तर दर आठवड्याला कणकवलीमध्ये असतात आणि कणकवली शहरासाठी काय पाहिजे हे जाणून घेऊन प्रत्येक वेळी अतिशय चांगला निधी या कणकवली शहरा नगर पंचायतला दिलेला आहे. जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण हे कणकवली असल्यामुळे पालकमंत्री साहेबांचं व्हिजनच आहे, की कणकवलीमध्ये कुठेतरी कणकवली डेव्हलप झाली पाहिजे. कणकवलीत येणारा पर्यटक कणकवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आहे. तो कणकवलीमध्ये राहतो आणि जिल्ह्यामध्ये आजूबाजूला पर्यटन स्थळी जातो. तर त्याच्यामुळे कणकवली डेव्हलप कशी होईल हे व्हिजन मनामध्ये घेऊन आपण उतरलोय. कणकवलीमध्ये अनेक आपण प्रोजेक्ट आणलेले आहेत. याही पुढे कणकवलीमध्ये आपल्याला अजून विकास करायचा आहे. प्रचारादरम्यान काय प्रतिसाद मिळतो सर तुम्हाला? अतिशय चांगला प्रतिसाद आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं, की माझ्या प्रचार फेरीला तुम्ही मुद्दाम पहा, माझे व्हिडिओ पण पहा. माझ्या प्रचार फेरीला त्या वॉर्डातले कार्यकर्ते एकदम उत्स्फूर्तपणे येतायत आणि समोरच्या विरोधी उमेदवार आहेत, त्यांची रॅली पहा, तर तेवढा प्रतिसाद त्यांच्याकडे नाहीये. हे आता तुम्हाला दाखवतायत. पण लोकं आमची कणकवली शहरातील जनता शहाणी आहे. त्यांना माहिती आहे विकास कोणी केलेला आहे, चांगलं या नगरपालिकेमध्ये काम कोण करतंय. त्याच्यामुळे विकासावर, कामावर मतदान उद्याचं होणार आहे. तुमच्या प्रभागातील नागरिकांना काय सांगाल सर? मी पूर्ण शहरातील माझ्या नागरिकांना विनंती करेन, की जो कोण या शहराचा विकास करतोय, ज्यांनी कोणी या शहराचा विकास केलाय, अशाच उमेदवाराला मतं द्या. म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे जे 17 उमेदवार आहेत, 17 नगरसेवकांना निवडून द्या. मी नगराध्यक्षाला उभा आहे. मला देखील चांगलं मताधिक्य देऊन ही कणकवली शहरातील जनता निवडून देईल. धन्यवाद सर.